बातम्यामध्ये सदैव अग्रस्थानी आणि महाराष्ट्रातही नंबर 1। आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज 1। अकोल्यात तंबाखूच्या वादातून निर्घृण हत्या, 41 वर्षीय व्यक्तीवर लोखंडी रॉडने वार, 50 मीटर फरफटत नेल्याची घटना। अकोला शहरात क्षुल्लक कारणावरून होणाऱ्या गुन्हेगारी घटनांमध्ये चिंताजनक वाढ होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे। केवळ तंबाखू मागण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका 41 वर्षीय व्यक्तीची निर्घृण हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना बुधवारी रात्री उघडकीस आली आहे। ही घटना सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कृषीनगर परिसरात मनपा शाळा क्रमांक 22 जवळ घडली आहे। मृत व्यक्तीचे नाव संतोष गावडे, वय वर्ष 41 असे असून आरोपीचे नाव राम गिराम असल्याची माहिती आहे। मिळालेल्या माहितीनुसार संतोष गावडे आणि राम गिराम यांच्यात तंबाखू मागण्यावरून किरकोळ वाचावाची झाली। मात्र या वादाने क्षणार्धात हिंसक वळण घेतले। संतापलेल्या राम गिराम याने संतोष गावडे यांच्यावर लोखंडी रॉडने सप्पासप वार केले। या हल्ल्यात संतोष गावडे गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडले। परिसरातील नागरिकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। या घटनेतील आरोपीची क्रूरता अधिकच अंगावर काटा आणणारी आहे। पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संतोष गावडे जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले असतानाही आरोपी थांबला नाही। त्याने जखमी अवस्थेतील संतोष यांना तब्बल 50 मीटर अंतरापर्यंत फरफटत नेले, ज्यामुळे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण पसरले आहे। घटनेची माहिती मिळताच सिव्हिल लाईन पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला। पोलिसांनी आरोपी राम गिराम याला ताब्यात घेतले असून त्याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 103 अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। विशेष म्हणजे आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। या हत्येच्या घटनेनंतर कृषीनगर परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। सिव्हिल लाईन पोलीस या प्रकरणाचा अधिक सखोल तपास करीत आहेत। महाराष्ट्र न्यूज 1 साठी मुख्य संपादक इस्माईल शेख, कार्यकारी संपादक विवेक शेगावकर, अकोला।